नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय बिरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। अखेर ज्या क्षणाची आपण वाट बघत आपली वाट लावायला लावणारा क्षण म्हणजे टीईटीचा निकाल, जो की जवळजवळ 1 वर्ष झाला लागला नव्हता, तो अखेर काल लागलेला आहे। आणि या निकालामध्ये जे विद्यार्थी पास झालेले आहेत त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन। आणि जे विद्यार्थी पास होऊ शकले नाहीत त्यांच्यासाठी खचून जाण्याची गरज नाही, ते खचून जायचं काम नाही। त्यांच्यासाठी आपण कालच व्हिडिओ टाकलेला आहे। इकडे टीईटीचा रिझल्ट अनाउन्स झाला आणि लगेचच आपण एक व्हिडिओ टाकलेला आहे। तो रिझल्ट फक्त आणि फक्त अशा विद्यार्थ्यांसाठी आहे जे टीईटीच्या परीक्षेमध्ये पास होऊ शकले नाहीत। त्यांनी तो व्हिडिओ आवर्जून बघावा। तो व्हिडिओ पाहून तुम्ही नक्कीच येणाऱ्या टीईटी मध्ये पास होऊ शकता। तुम्हाला त्याच्यातून खूप सारं मोटिवेशन, खूप साऱ्या प्रेरणा आणि खूप साऱ्या टिप्स मिळून जातील। आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या प्रश्नांवर चर्चा करणार आहोत। आजचा हा व्हिडिओ कुणासाठी आहे? जे टीईटी पास झालेले आहेत। मग आता ह्याच्यामध्ये जे टीईटी पास झालेले आहेत, आता याच्यामध्ये निकाल आपला वेगवेगळ्या पद्धतीने लावलेला आहे। काही निकाल राखीव ठेवलेले आहेत, काही संपूर्ण यादी दिलेली आहे, जिल्ह्यानुसार यादी दिलेली आहे। मग याच्यामध्ये कुणाला त्यांचा निकाल पाहता येत नाही, याच्यामध्ये पासवर्ड हरवलेला आहे, लॉग इन आयडी माहिती नाही, रजिस्ट्रेशन नंबर माहिती नाही, असे बरेचसे प्रॉब्लेम फेस करावे लागत आहेत। मग आता अशा संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे आणि तुम्हाला जे काही सारे प्रश्न पडलेले आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ह्या व्हिडिओमधून मिळून जातील। कृपया करून व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमचे सर्व प्रश्न सुटतील। उगाच व्हिडिओ पाहण्याच्या अगोदरच तुम्ही खाली प्रश्न विचारू नका, ह्याचं काय आणि त्याचं काय। पूर्ण व्हिडिओ पहा, तुमचे जे काही प्रश्न पडलेले आहेत ते 100% सॉल्व्ह होतील। आता सर्वप्रथम प्रश्न काय पडलेले आहेत? निकाल कसा पाहावा? निकाल पाहता येत नाही, वेबसाईट काय आहे, राखीव निकाल म्हणजे काय, मग ती लिस्ट दिलेली आहे त्याच्यामध्ये कसं हुडकत बसायचं, असे बेसिक प्रश्न आहेत। ते सगळे तुम्हाला कळून जातील, त्याचे सगळे तुम्हाला उत्तरे मिळून जातील। तर आता आपण प्रत्येक मुद्द्यावर सविस्तर विश्लेषण करू। व्हिडिओ मोठा होईल पण सर्व एकदम व्यवस्थित समजून जाईल। पण आता सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे, जे विद्यार्थी टीईटीच्या परीक्षेमध्ये पास झालेले आहेत त्यांच्यासाठी आता सुवर्ण संधी आहे। येणारे 100 दिवस म्हणजे आत्ताचे हे 5-6 दिवस दिवाळीचे सोडून नंतरचे नोव्हेंबर आहे, डिसेंबर आहे, जानेवारी आहे आणि फेब्रुवारीच्या 14 पासून 27 पर्यंत परीक्षा होणार आहे। मी आत्ताच सांगतोय, ह्यानंतर सांगणार नाही। परीक्षा 100% फेब्रुवारीमध्ये होणार आहे। आता टेट परीक्षा ही फेब्रुवारी पर्यंत म्हणजे फेब्रुवारीला 14 फेब्रुवारी ते 27 पर्यंत होणार म्हणजे होणार। आता ह्याच्यावर खूप सारे नकारात्मक विधाने येतात, ज्यांना द्यायचे ते देऊ जाते, त्यांचा तो प्रश्न आहे। पण जे पास झालेले आहेत त्यांनी आता जोमाने तयारी करा, होणार आहे म्हणजे होणार आहे। आता हे 5-6 दिवस आणि पुढल्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत टेट बद्दल कसलंही अपडेट येणार नाही आणि किंवा तसे काही माध्यमातून सुद्धा अपडेट येणार नाहीत की टेट अशी होणार तशी होणार, काही होणार नाहीये। डायरेक्ट डिसेंबरमध्ये एक नोटिफिकेशन येईल, त्याच्यामध्ये असं सांगितलं जाईल की ह्या कालावधीपासून ह्या कालावधीपर्यंत फॉर्म भरणं चालू होईल, असा सिलेबस आहे आणि ह्या तारखेला परीक्षा होणार आहे। ज्यावेळेस असं नोटिफिकेशन येईल त्या दिवसापासून आपल्याला फक्त 45 ते 50 दिवस भेटून जातात। ही गोष्ट लक्षात घ्या। आत्तापासून जर हे केलं तर जवळजवळ 3 महिने भेटतील। फेब्रुवारीच्या 14 ते 27 पर्यंत परीक्षा होणार आहे म्हणजे होणार आहे। गाफील राहू नका। एवढं मेहनत करून तुम्ही टीईटीची परीक्षा पास झालेला आहात, त्या प्रयत्नांचं आता तुम्हाला फळ भेटलेलं आहे। आता आणखीन महत्त्वाची स्पर्धा आहे टेट परीक्षामध्ये, आता नाही तर कधीच नाही। मग आता तुमच्यासाठी आणखीन एक महत्त्वाची संधी आहे। आता मागच्या वेळेस जे टीईटीला पास होऊ शकले नाहीत, आता जे पास झालेले आहेत त्यांना माहिती आहे त्यांनी अभ्यास कसा केला, काय केला, आपण जे व्हिडिओ टाकले होते त्यांचा बऱ्यापैकी फायदा झालेला आहे। मग आता ह्याच्यामध्ये असे बरेचसे आहेत की त्यांनी उशिरा व्हिडिओ पाहायला चालू केले आणि त्याच्यामध्ये अशा बरेचसे आहेत की काय आहे काहीतरी सांगायला लागले, 3री 4थीचं कुठेच असते का, 5वी 6वीचं कुठेच असते का, असंच विचारतात का, तसंच विचारतात का, असं करून ते व्हिडिओ पाहिले नाहीत त्यांना आत्ता पछतावा होत आहे। आता काल निकाल लागल्यापासून बरेचसे फोन आले होते, अक्षरशः ते रडत होते, त्यांचे अश्रू थांबत नव्हते की थोडासा आणखीन अभ्यास केला असता किंवा थोडासा आणखीन विश्वास ठेवला असता तर 100% टीईटीची परीक्षा पास झालो असतो आणि आता टेटच्या परीक्षेमध्ये सहभागी घेता आलं असतं आणि टेटची परीक्षा देऊन शिक्षक होता आलं असतं। देर आहे दुरुस्त आहे। आता ही तर तशी ती म्हण लागू होत नाहीये, वेळ गेलेली आहे निघून। पण आता जे पास झालेले आहेत त्यांनी थोडासा विश्वास ठेवा। आपण 4 PDF काढलेले आहेत, त्या PDF डोळे झापून घ्या
आणि ह्या PDF फक्त लिमिटेड आहेत. फक्त इथून पुढे 20 दिवस ह्या PDF भेटतील. 20 दिवसानंतर ह्या PDF भेटणार नाहीत आणि चॅनलवर जे व्हिडिओ आहेत ते राहतील. पण ह्या ज्या PDF आहेत ह्या PDF फक्त 20 दिवस भेटतील. आणि ह्या PDFची किंमत पण काही एवढी आवाढव्य ठेवलेली नाहीये. मानसशास्त्राच्या PDFची किंमत 51 रुपये आहे, जे की 5 मार्काची PDF आहे. आधुनिक तंत्रज्ञान 3 मार्काचा आहे, परफेक्ट आहे. जगाचा भूगोल जे की आता नवीन परीक्षेमध्ये आपल्या टेटला होणाऱ्या त्या दृष्टिकोनातून बनवलेला आहे. त्याच्यामध्ये खूप सारी एक्स्ट्रा माहिती आहे. विज्ञान सुद्धा टाकलेले आहे. अशा 4 PDF टाकलेली आहेत. 4 PDFची किंमत 201 रुपये आहे, जास्त नाहीये. आणि हे काय PDF घेऊन तुमचा फायदा होणार आहे, माझा काय फायदा होणार नाही, मी काय करोडपती होणार नाहीये. अहो असं कटिंग दाढी करायला गेलं तर 300-350 रुपये जातात. नुसतं महिलांनी जर आयब्रो वगैरे करायला गेलं किंवा फेशियल किट वगैरे घेतली किंवा मेकअप किट वगैरे घेतली तर हजारो रुपये जातात. ही 201 रुपयाची किट आहे, जे की मानसशास्त्र 5 मार्क, आधुनिक तंत्रज्ञान 3 मार्क, भूगोलाचे 2 मार्क आणि विज्ञानचा आहे. असे फक्त 201 मार्काची किट आहे, जे की आपल्याला 50-60 हजाराची नोकरी मिळवून देते. आता मी सारखं एवढं ओरडू सारखं तुम्हाला आवर्जून घ्या असं का म्हणतोय, तर एक गोष्ट लक्षात घ्या, कोणतीही चांगली गोष्ट पटवून सांगण्यासाठी वेळ जातो, ती पटवूनच द्यावी लागते. आता दही दूध घ्या, दूधवाला दहीवाला रस्त्यानं ओरडत जातो, पण घेणारं कोण असतं का नसतं. आणि दारूच्या दुकानामध्ये बघा, दारूच्या दुकानामध्ये मस्त निवांत बसलेले असतात. एवढी मोठी गर्दी असते, मारामारी असते दारूसाठी, वाईट गोष्टीसाठी मारामारी चालू असते, चांगल्या गोष्टीसाठी नसते. आता तुमची मर्जी. पुन्हा आता ह्या जर PDF घेतल्या तर तुमचा नक्की फायदा होईल, घेतला नाही तर परीक्षा झाल्यावर तुम्हाला ह्याचा पश्चाताप नक्की होईल. आणखीन सांगतोय, मानसशास्त्राची जी नोट्स आहेत ती मार्केटमध्ये कुठेही भेटणार नाहीत. तुम्ही क्लासला 4000 घाला, 5000 घाला, 10000 घाला, हे कुठेही भेटणार नाहीत. बरेचसे क्लासवाले हे आपण जे व्हिडिओ टाकलेले आहेत मानसशास्त्राचे ते बघून ते चॅप्टर शिकवायला चालू केलेले आहेत, पण त्यांना आणखीन त्याच्यामधला पूर्ण गाभा भेटलेला नाहीये. आणि आता बरेचसे असे चॅनलवाले आहेत की त्यांनी कुणातरी दुसऱ्याच्या थ्रू आपली ती 5 मार्काची मानसशास्त्राची PDF घेतलेली आहे आणि त्या PDF मधून आपल्या क्लासेसला, ऑनलाईनला, ऑफलाईनला शिकवायला चालू केलेलं आहे. मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्याने बघितलेलं आहे, माझ्या समोर आलेलं आहे. ते ह्याच गोष्टीसाठी माझा पूर्वी PDFला विरोध होता, म्हणून मी कधी ह्याच्या अगोदर PDF दिल्या नव्हत्या. पण आता वेळ खूप कमी आहे, सगळ्यांना याचा फायदा हवा त्यासाठी दिलेला आहे. आता मी त्या क्लासेसचे वगैरे नाव घेणार नाही. असो, बाकीच्या विद्यार्थ्यांचा फायदा करून देत आहेत ना, ठीक आहे, असू द्या, त्यांचं नाव होऊ द्या, त्यात काय प्रॉब्लेम नाहीये. पण आपल्या चॅनलचे विद्यार्थी आहेत, तुम्हाला माहिती आहे, TVTला विश्वास ठेवलेला आहे, ह्याच्यावर ठेवा, घ्या, नक्की फायदा होईल. फक्त 20 दिवस आहे. आता उंबराचं फूल हे दुर्मिळ असतं, तशाच ह्या PDF किंवा ह्या नोट्स दुर्मिळ आहेत. फक्त 20 दिवस भेटतील. 20 दिवसानंतर पुन्हा मी कुणालाही PDF देणार नाही, लिमिटेड आहेत. कारण मला सुद्धा वेळ आहे, मला सुद्धा वेळ लागणार आहे अभ्यास करायचा, मला सुद्धा करायचं नाही. तर तुम्ही फोन आला PDF द्या, हे करायचं, तर मी असंच करत राहिलो तर माझा अभ्यास सुद्धा होणार नाहीये. म्हणून आता सांगतोय फक्त 20 दिवस आहेत. 20 दिवसामध्ये तुम्ही ही घेऊ शकता. त्याची प्रोसेस कशी आहे तर 89 99 65 38 15 किंवा 99 70 96 11 44 ह्या नंबरवर तुम्हाला जी PDF पाहिजे त्याची फक्त पेमेंट करायची, स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर पाठवायचा. हा जो तुम्हाला फोटो दिसत असेल हा स्क्रीनशॉट करून तुम्ही तसं करू शकता, पेमेंट करू शकता. आता ठीक आहे, झालं, जे काय महत्त्वाचं ते सांगितलं. पण आता ह्याच्यापेक्षा आणखीन बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या की काल रिझल्ट लागल्यानंतर घडल्या. मग आता ह्याच्यामध्ये काय घडलेलं आहे, निकाल कसा लागलेला, निकाल हा प्रत्येक जिल्ह्या वाईजनुसार लावलेला आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये पेपर 1चा विद्यार्थी किती पास झालेले आहेत, पेपर 2चे विद्यार्थी किती पास झालेले आहेत, त्यांचे सीट नंबर दिलेले आहेत. पेपर 1 मध्ये एकूण विद्यार्थी किती पास झालेले आहेत, पेपर 2 मध्ये किती विद्यार्थी पास झालेले आहेत, त्यांचा टोटल आकडा सुद्धा दिलेला आहे. अशा प्रत्येक जिल्ह्यानुसार लिस्ट दिलेली आहे. असे करून पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये मिळून जवळजवळ 17,000 विद्यार्थी पास झालेले आहेत. निकालाची टक्केवारी ही 3.5% आहे. मागच्या निकालापेक्षा ह्या वर्षी निकाल थोडासा जास्त लागलेला आहे. मग आता राहिला निकाल राखीव विद्यार्थ्यांचा. आता राखीव विद्यार्थ्यांचा सांगण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या ह्याच्यामध्ये लॉग इनचा प्रॉब्लेम येतोय, निकाल पाहता येत नाहीये. का पाहता येत नाहीये? त्यांच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर नाहीये, सीट नंबर नाहीये, हॉल तिकीट नाहीये. कारण परीक्षा झाल्यापासून 1 वर्ष झालं, त्याच्यानंतर बराचसा कालावधी गेला. हॉल तिकीट हे ते पेपर इकडे तिकडे जातो, ते कारण ठीक आहेत. मग आता याचा प्रॉब्लेमचं सोल्युशन काय आहे? जर तुमच्याकडे सीट नंबर नाहीये, रजिस्ट्रेशन नंबर नाहीये, टेन्शन घ्यायचं नाही. एकदम सोपी प्रक्रिया आहे. तुम्ही फॉर्म भरताना ईमेल ID दिलेला असतोच, त्याच्याशिवाय फॉर्म सबमिट होत नाही. तो ईमेल ID कोणता आहे तो शोधा. मग तो ईमेल ID चालू करा.
चालू केल्यानंतर इनबॉक्समध्ये जायचं. इनबॉक्समध्ये गेल्यानंतर वरती सर्च करायचं TET म्हणून, एवढंच टाका. TET टाकल्या TET संदर्भात तुम्ही आत्तापर्यंत किती फॉर्म भरले होते, काय भरले होते त्याची तुम्हाला ईमेल दाखवतात. जो मागच्या वर्षीचा ईमेल आहे तो ओपन करा. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड मिळून जातो. तो रजिस्ट्रेशन नंबर घ्या, पासवर्ड घ्या, कागदावर लिहून ठेवा. पासवर्ड जसा दिला आहे तसाच लिहून घ्या. हे झालं तर मग सरळ सरळ आपल्या MahaTET ह्या वेबसाईटवर जावा. MahaTET.in खाली दिसत असेल MahaTET.in, हे सर्च करा. जी पहिली लिंक येईल त्याला ओपन करा. ओपन केल्यानंतर तुमच्या समोर एक इंटरफेस दिसेल. त्याच्यामध्ये पात्र विद्यार्थ्यांची यादी, राखीव विद्यार्थ्यांची यादी असं दिलेलं असेल. पुन्हा कालची सूचना आलेली ती दिसत असेल, त्याच्याकडे लक्ष करायचं नाही. डाव्या बाजूला विद्यार्थी लॉग इन म्हणून असेल, त्याला क्लिक करायचं. विद्यार्थी लॉग इनला क्लिक केल्यानंतर आणखीन एक इंटरफेस येतील. उजव्या बाजूला तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकायला सांगितलेला असेल. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाका, पासवर्ड टाका. त्यानंतर तुम्ही फॉर्म भरलेलं ओपन होईल. तुमचा फॉर्म येईल. त्याच्यानंतर फीस किती भरली होती, काय भरली होती सगळं येईल. त्याच्यानंतर हॉल तिकीट येईल आणि त्याच्यानंतर इकडे तुम्हाला तुमचा पेपर 1चा रिझल्ट आणि पेपर 2चा रिझल्ट दाखवल. तो ओपन करा, तुम्हाला तुमचा रिझल्ट मिळून जाईल. बस एवढी साधी सरळ प्रोसेस आहे. आता ह्याच्यामध्ये तुमच्याकडे हॉल तिकीट असो, सीट नंबर असो, काही देणं घेणं नाहीये. ईमेल उघडा, ऑल ईमेलमध्ये जावा, TET सर्च करा. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा पासवर्ड, रजिस्ट्रेशन नंबर मिळून जातो. मग आता हे सध्या आणखीन एक दुसरी पद्धत आहे. तुम्हाला तुमच्याकडे सीट नंबर असेल तर तो सीट नंबर घ्या. आता त्यांनी एक PDF दिलेली आहे. जे विद्यार्थी पात्र झालेले आहेत त्यांची PDF दिलेली आहे. मग आता PDF मध्ये 17,000 विद्यार्थी आहेत, 17,000 पास आहेत. त्याच्यामध्ये आपलं नाव आणि आपला नंबर कसा शोधायचा, सोपी प्रोसेस आहे. आपला नंबर कोणता आहे तो बघायचा. त्या लिस्टमध्ये आपला नंबर कुठून चालू होतो तेवढं सर्च करायचं. फक्त खाली यायचं, कारण प्रत्येक जिल्ह्याचा कोड वेगवेगळा असतो. त्याच्यानुसार तुम्हाला पाहता येतो. ही झाली दुसरी पद्धत. त्याच्यापेक्षा पहिली पद्धत खूप सोपी आहे. हे सुद्धा होत नाहीये. तुमच्याकडे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे, रजिस्ट्रेशन नंबर टाका, पासवर्ड नाहीये, रजिस्ट्रेशन नंबर टाका आणि फॉरगेट पासवर्ड करा. तुमच्या मोबाईलवर किंवा तुमच्या ईमेलवर नवीन पासवर्ड येऊन जाईल. ह्या अशा साध्या प्रोसेस आहेत. फक्त एवढ्या प्रोसेस फॉलो करा, तुम्हाला तुमचा निकाल मिळून जाईल. आणि आता राहिला निकाल राखीव. ज्यांचे निकाल राखीव राहिलेले आहेत, काही विद्यार्थ्यांचे म्हणजे जवळजवळ 2,500 विद्यार्थ्यांचे निकाल हे राखीव आहेत. हे निकाल राखीव का आहेत? आता ज्यांचे निकाल राखीव आहेत त्याच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती झालं असेल आपला निकाल राखीव का आहे. आता हे निकाल राखीव राहणार आहेत हे मला आधीच माहिती होतं. आता ह्याचं सूचक विधान आपल्या शिक्षण मंत्र्यांनी तेव्हाच दिलं होतं. त्याबद्दल मी व्हिडिओ टाकणार होतो, पण त्यावेळेस जर हा व्हिडिओ टाकला असता तर लोकांनी मला येड्यात काढलं असतं त्यावेळेस. पण जाऊ द्या, ठीक आहे. पण आता तुम्हाला शिक्षण मंत्र्याची एक क्लिप दाखवतो. त्यांनी त्या क्लिपमध्ये सरळ सांगितलेलं आहे, सरळ विधान दिलेलं आहे. आपण इतके दिवस शिक्षण मंत्र्यांना वेड्यातच काढत गेलो, असंच करायलेत, ते करायलेत, असंच म्हणालेत, तसंच म्हणालेत. पण त्यांनी सरळ बोलत एक विधान केलं होतं. त्या विधानावर कोणी लक्ष केलं नाहीये. ती क्लिप प्रथमतः तुम्ही ऐका. TETच्या संदर्भात मी क्लिअर कट सांगितलेलं आहे की ज्या लोकांनी पैसे देऊन पास झालेले असतील त्यांना माफी नाही. त्यांना या संदर्भातल्या परिणामांना सामोरं जायला लागेल. परंतु माझ्या मनामध्ये एक वडिलांचं सुद्धा हृदय आहे. त्याच्यामुळे ठराविक वर्षानंतर त्यांना या परीक्षा देता येतील आणि जीवनामध्ये सुधारण्याची संधी दिली जाईल. जे पोलिसांच्या एन्क्वायरीमध्ये दोषी आढळून आलेले आहेत यांना वगळून परीक्षेचा निकाल जाहीर केला जाईल. ऐकली क्लिप? ह्याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे? सरळ सांगितलेलं आहे. TETच्या निकालाबाबत मी सरळ सांगतोय, जे काही दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल आणि TETचा निकाल हा ज्या निकालामध्ये ते दोषी आहेत त्यांना वगळून TETचा निकाल लावला जाईल असं सांगितलेलं आहे. मग आता 2018ची यादी आलेली आहे, 19ची यादी आलेली आहे. त्या ह्याच्यामध्ये ज्यांचे नावं होते. मग आता 18मध्ये काही जणांनी पहिला पेपर पैसे देऊन पास झाले, काही जणांनी दुसरा पेपर पैसे देऊन पास झाले. कारण एकत्र 6-7 लाख देणं काही लोकांना शक्य नव्हतं, म्हणून त्यावेळेस काही लोकांनी पहिल्या पेपरसाठी दिले. 19ला सुद्धा काही लोकांनी पहिल्यासाठी दिले. मग आता 20मध्ये सुद्धा काही लोकांनी दुसऱ्या पेपरसाठी ट्राय म्हणून पेपरचा फॉर्म भरलेला आहे. तुमची यादी तिथं आहे, हॉल तिकीट आहे, नंबर आहे, घरचा पत्ता आहे, ईमेल ID आहे, सगळं आहे. सॉफ्टवेअरमध्ये फिट झालेलं आहे.
मग आता ज्यांनी 2018ला आणि 19ला पैसे देऊन गफळा करून प्रमाणपत्र मिळवले होते त्यांचे प्रमाणपत्र रद्द केले होते। मग शिक्षण मंत्र्यांनी सरळ सरळ सांगितलेलं आहे की ह्या निकालामध्ये किंवा टीईटीच्या ह्याच्यामध्ये जे दोषी आहेत त्यांना वगळून टीईटीचा निकाल लावला जाईल। सरळ सरळ आहे, जे दोषी आहेत त्यांना वगळलेला आहे, त्यांचा निकाल राखीव ठेवलेला आहे। आता माझं म्हणणं सरळ सरळ आहे, ज्यांनी असं केलेलं आहे आता त्यांना निवेदन करू नका, ईमेल पाठवू नका, कारण तुमचा सगळा डाटा त्यांच्याकडे आहे। त्यांना माहिती आहे तुम्ही काय कारनामे केलेले आहेत, पैसे दिलेले आहेत नाही दिलेले आहेत, सगळं माहिती आहे। उगे ईमेल करून किंवा निवेदन देऊन आमचा निकाल का लावला नाही, आम्ही का पास केलो नाही किंवा आमचा निकाल का राखीव ठेवलेला, असं करू नका। ज्यांनी पैसे देऊन किंवा गफळा करून असं काहीतरी करून प्रमाणपत्र मिळवलं होतं पण तरी सुद्धा ह्या परीक्षेला किंवा जो पेपर पास झाला नव्हता किंवा पहिला पेपर पास झालेला आहे, मग आता शिक्षण पूर्ण झालेलं आहे म्हणून दुसरा पेपर सुद्धा काढायचा आहे म्हणून आता फॉर्म भरला होता, परीक्षा दिली होती, तुम्ही ह्याच्यामध्ये इमानदारीने सुद्धा जरी पास झालेला असाल तरी सुद्धा तुमचा निकाल लागणार नाही। कारण ज्यावेळेस टीईटीचा घोटाळा उघडकीला आला, यादी आली, त्याच्यामध्ये सरळ सरळ सांगितलेलं आहे आजीवन बंदी, तुम्हाला परीक्षा देता येणार नाही। तरी सुद्धा शिक्षण मंत्र्यांनी सांगितले की ह्यांच्यावर जो काय कारवाई केलेली आहे ती कायमस्वरूपी बंदी आहे, ती उठवण्यात येईल। 10वीच्या बेसवर 10वीला जशी कॉपी करतात किंवा जे नक्कल करून पास होण्याचा प्रयत्न करतात त्यांना रस्टिकेट केलं जातं, तसं आत्ताच्या टीईटीच्या विद्यार्थ्यांना केलं जाईल। पण कसं 5-6 वर्ष म्हणजे तोपर्यंत वय निघून जातं, असं तसं त्यांना ह्याच्या प्रक्रियेमधून बाहेर काढायचं आहे। ते सरळ सरळ आहे, इतकं सरळ सरळ आहे म्हणून तुमचा निकाल वगळण्यात आलेला आहे, राखीव ठेवण्यात आलेला आहे। आता ह्याच्यामध्ये हे मेन कारण झालं, तुम्ही 18ला घोळ केला होता, 19ला घोळ केला होता, काही जण 18ला केले, काही जणांनी 19ला केले, मग काही जण ह्याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न होतं म्हणजे उत्तरपत्रिका कोरी सोडणं किंवा लिहिणंच न, परीक्षाच न देणं, असे बरेचसे कारण होते किंवा हॉल तिकीट तिथपर्यंत पोहोचले होते, असे बरेचसे कारण आहेत, ते आपल्याला माहिती नाही, ते त्यांना माहिती आहेत। आपण निवेदन देऊन आता ज्यांनी घोळ केलाय त्यांचं हे ठीक आहे, पण ह्याच्यामध्ये कुणीच काही सामील नाहीये, तरी सुद्धा काही जणांचे निकाल राखीव आहेत। आता खरंच आपण ह्याच्यामध्ये काही केलेलं नाहीये, आपण एकदम धुतल्या तांदळासारखे आहात, तर आणि तरच निवेदन द्या। निवेदन द्यायचे प्रोसेस कशी आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे, त्यांना सरळ सरळ सांगा असं आहे, हा नंबर आहे, तरी सुद्धा माझा निकाल राखीव ठेवण्यात आलेला आहे। मग आता याच्यातलं निकाल राखीव ठेवण्याचं दुसरं कारण काय असू शकेल, ह्याच्यामध्ये कास्टचा प्रॉब्लेम आहे। कास्टवाल्यांना 83ला पास आहे, ओपनवाल्यांना 90ला पास आहे। काही जणांनी ओपनमधून फॉर्म भरले होते, काही जणांनी कास्टमधून फॉर्म भरलेले आहेत। पण आता इथं ओपनवाल्यांचा काय प्रॉब्लेम होता, सुरुवातीला ते SCBC मध्ये होते, पुन्हा नंतर ते EWS मध्ये गेले, काही जणांनी EWS मधून फॉर्म भरलेला आहे, पण ते ह्याच्या अगोदरच्या ह्याच्यामध्ये ओपनमधून फॉर्म भरलेला होता। काही जण 82वर काटावर असून सुद्धा नापास आहेत, बरेचसे 82वर असून सुद्धा पास आहेत, काही जणांचे निकाल फक्त ह्याच कारणावरून राखीव ठेवलेले आहेत। जर तुम्हाला खरंच वाटत असेल ह्या गफळ्यामध्ये किंवा ह्या गोंधळामध्ये आपला काही नाहीये, आपण ह्याच्यामध्ये सामील नाहीयेत, तर त्यांचा तो ईमेल ID आहे, त्याच्यावर तुम्ही ईमेल करा, त्यांना तुम्ही निवेदन करा, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल आणि तो निकाल 5 तारखेच्या नंतर दाखवण्यात येईल। हे असे बरेचसे कारण आहेत, पण आता ह्याच्या मागचं आणखीन मेन कारण कुठलं आहे ते नंतर ते रिझल्ट जाहीर केल्यानंतर कळेल। पण आता जवळजवळ 100% असं खरं आहे की ज्यांनी घोळ केलेला आहे, पैसे देऊन पास झालेले आहेत, त्यांना सरळ सांगितलेलं आहे की आजीवन बंदी घालण्यात येईल आणि ह्याच्या पुढून होणाऱ्या परीक्षेमध्ये त्यांना सामील करून घेता येणार नाही। मग घोळ झाला 19ला 18ला, निकाल त्याचा आत्ता कळालेला आहे। मग परीक्षा आपली 2021ला झाली होती, तर बरेच जणांनी परीक्षा दिली, मग त्यांचा तो निर्णय होता, त्या निर्णयावर त्यांनी ठाम आहेत, त्याच निर्णयाची त्यांनी अंमलबजावणी केलेली आहे। बस परीक्षेमध्ये बसू दिले, पण निकाल राखीव ठेवला, निकाल लावला नाही, ह्या प्रक्रियेमधून बाद केलेला आहे। सरळ सरळ त्याचा अर्थ असा आहे। तर ठीक आहे, तुम्हाला जेवढे काही प्रश्न पडले होते त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला भेटलेली आहेत। आता टेट परीक्षा आहे, टेट परीक्षा होणार आहे का नाही, होतच नाही असल्याच्या भानगडीत पडू नका, होणार आहे म्हणजे होणार आहे बस। आता ह्याच्या पुढून सुद्धा आपण सुद्धा व्हिडिओची संख्या थोडीशी कमी होईल, कारण मला सुद्धा अभ्यास करायचा आहे, मला सुद्धा टेटची परीक्षा द्यायची आहे। आता वेळ कमी आहे, वेळेचं योग्य मूल्यमापन करावं लागेल, वेळेचं योग्य नियोजन करावं लागेल। जास्तीत जास्त 100 दिवस भेटल्यासारखे भेटतात, 100 दिवसाचं योग्य नियोजन करून आपल्याला मिशन टेट पूर्ण करायची आहे। माझ्या परीने जेवढे होईल तेवढे मी व्हिडिओ टाकत राहणार आहे, अधूनमधून लाईव्ह स्ट्रीमिंग घेऊ।
पण आजच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढंच ठीक आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, ज्या काही समस्या होत्या, जे काही प्रॉब्लेम होते ते सगळे समजले असतील. आणखीन काही जर समजलं नसेल तर ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आपण असं काही सांगणार नाही की आपल्या नोट्समध्ये 400-500 पास झाले, हे झाले, तसलं बॅनरबाजी मार्केटिंग वगैरे आपल्याला करायचं नाही. जे पास झाले ते पास झालेत बस. आपल्याला तसलं आवाढव्य किंवा जास्त हे नाही करायचं. जे आहे ते आहे बस. खाऊन पिऊन मस्त सुखात राहायचं, आपापला अभ्यास करायचा, मस्त परीक्षा द्यायची, मस्त नोकरीला लागायचं. तसल्या नादामध्ये पडायचं नाही. मस्त अभ्यास करा, हे करा. राहिला PDF प्रश्न, त्याची प्रोसेस सांगितलेली आहे, ते स्क्रीनशॉट टाकत आहे, तो पाहून तुम्ही घेऊ शकता. ज्यांना आवश्यकता आहे त्यांनी घ्या, कंपल्सरी नाही आहे. आता फायदा होणार आहे, ज्यावेळेस परीक्षा होईल त्यावेळेस तुम्हाला कळेल. तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पाहून काही फायदा झाला असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.